रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे अध्यात्म. तुम्ही सगळे खुश असावे, स्वस्त असावे अशी मी प्रार्थना त्या ईश्वराच्या चरणी करते. आजचा टॉपिक आहे आषाढी एकादशी. ही एकादशी का करतात, कशासाठी करतात, या एकादशीचं महत्त्व काय? ही एकादशी आपण छोट्यांपासून मोठे सगळेच एकादशी करतात. या दिवशी अनेक संतांच्या पालख्या या पंढरपुरामध्ये गेलेल्या असतात. या दिवशी पंढरपुरात हरिनामाचा गजर सुरू असतो. या दिवशी चंद्रभागेत स्नान करून प्रत्येक वारकरी आपली वारी पूर्ण करत असतो. मग या आषाढी एकादशीचं महत्त्व काय हे आज आपण जाणून घेऊ. ही एकादशी तशी सर्व एकादशीमध्ये अत्यंत महत्त्वाची, सर्वमान्य असल्याने तिचे पालन सर्वत्र केले जाते. या एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. तो एक कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंतचा हा कालखंड म्हणजे चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या काळात भाविक अनेक नित्यनियम करतात. त्यातील काही महत्त्वाचे नियम म्हणजे एखाद्या धार्मिक ग्रंथाचे वाचन, श्रवण, कथा, प्रवचन, भजन करण्याचा संकल्प करतात. जेव्हा सूर्य कर्क राशीत येतो तेव्हा भगवान शयन करतात. जेव्हा सूर्य तुळ राशीत येतो तेव्हा भगवान झोपेतून जागे होतात. म्हणून या 4 महिन्याच्या काळात भगवंताची सोने अथवा इतर धातूची मूर्ती लक्ष्मीसह पंचामृताने स्नान घालून पितांबरासारखे रेशमी वस्त्र नेसून षोडोपचारे पूजन करावे. धूप दीप नैवेद्य दाखवून पांढऱ्या शुभ्र मऊ आसनावर लक्ष्मीसहित शयन करावे. भक्तिभावाने प्रार्थना करावी. या काळात ब्राह्मणाला वासरासह गायी दान, वस्त्रदान, भोजनदान, सोने चांदी तांबे यांचे दान किंवा गुळ साखर तीळ या सारखे दान करू शकता. ब्राह्मणाला चप्पल दान देणे, तांबूल दान देणे, फल दान देणे, एखाद्या देवताच्या मंदिरात रोज साफसफाई करणे, मंदिर परिसर झाडून घेणे, पाणी टाकून धुवून घेणे अशी सेवा सुद्धा नियमित या चातुर्मासात केली जाते. देवशयनी एकादशीची कथा. धर्मराज म्हणाले, हे श्रीकृष्णा, मला देवशयनी एकादशीचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे, तेव्हा कृपा करून ते सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले, पूर्वी एकदा ब्रह्मदेव आणि नारद बोलत बसले असताना देवब्राह्मणांनी नारदांना याच एकादशी व्रताचे महात्म्य सांगण्यास सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, कृतयुगात पृथ्वीवर माघात नावाचा शुद्ध आचरणशील प्रजादक्ष प्रजेच्या हितामध्ये आपला सुख मानून प्रजेचे पालन पोषण रक्षण करणे हे कर्तव्य करत राज्य करीत होता. सत्वशील राजा, सुखी समाधानी प्रजा असा सुंदर विलक्षण मेळ या त्याच्या राज्यात होता. राजा यज्ञयागी आणि दानधर्म करून धार्मिक कृत्याला सतत उत्तेजन देत असे असताना या सुखी समृद्ध राज्यात लागोपाठ 3 वर्ष अजिबात पाऊस पडला नाही. अवर्षणाने अति उग्र रूप धारण केले. प्रजा अस्वस्थ झाली. प्यायला पाणी नाही. जनावरे चारा पाण्याविना तडफडून मरू लागली. अन्न पाण्याची व्यवस्था राहिली नाही. त्यामुळे राज्यकारभारात शिथिलता येऊ लागली. व्यवस्था ढासळू लागली. प्रजा सैरभैर झाली. सुविचाराचा लोप झाला. दुर्बुद्धीचा उदय झाला. एकमेकांबद्दलचे प्रेम विश्वास नाहीसा झाला. यासाठी नीच कर्मे सुरू झाली. धर्माचा अधपतन होऊ लागला. धर्म अधर्माचा विचार सुटल्यामुळे सतर्करूपी यज्ञ बंद झाले. त्यामुळे देवता असंतुष्ट झाल्या. प्रजेच्या दुःखाने राजा व्याकुळ झाला. प्रजेच्या तक्रारी ऐकून राजा म्हणाला, मी तुम्हाला या दुष्काळी संकटातून निश्चित बाहेर काढीन. तुम्ही काळजी करू नका. राजाच्या शब्दावर प्रजेचा विश्वास होता. आपल्या सामर्थ्यवान राजा हे संकट दूर करेल. राजा घोड्यावर बसून वनामध्ये अंगिरस ऋषीच्या आश्रमात गेला. अंगिरस ऋषी
योग्य उपाय मंत्र देतील याबद्दल राजाला विश्वास होता. त्यांना साष्टांग नमस्कार केल्यावर राजा म्हणाला, ऋषीवर्य, माझ्या राज्यात सतत 3 वर्ष झाली अवर्षणाचे म्हणजे दुष्काळाचे संकट आले आहे. आपण त्रिकालज्ञानी आहात. आम्हाला या अरिष्टाचे कारण म्हणजे दुष्काळाचे कारण आणि त्यावर उपाय सांगा. अंगिरासांनी ध्यान लावून त्या दुष्काळाच्या संकटाचे कारण अंतर्ज्ञानाने ओळखले. ते म्हणाले, राजा, तुझ्या राज्यात वृक्षवल्लीपुत्र नावाचा माणूस आपल्या शूद्र वर्णाला मान्य नसलेल्या तपश्चर्या करीत आहे. या तपश्चर्येचा भंग केल्यास पर्जन्यवृष्टी होईल. सत्वशील राजा म्हणाला, मुनीश्वरा, प्रजाजनावर असा अन्याय करून त्यांना समाधानापासून वंचित करण्याचे, त्याची तपश्चर्या भंग करण्याचे पाप मी करणार नाही. याशिवाय दुसरा मार्ग सांगा. तो करण्यास कितीही कष्ट पडले, माझे प्राण खर्च पडले तरीही चालेल, पण माझ्या प्रजेचे जीवन रक्षण झाले पाहिजे. अंगिरस ऋषी म्हणाले, राजा, हे कृतयुग आहे आणि या युगात केवळ ब्राह्मणांनी तपश्चर्या करावी, इतर वर्णांनी तो अधिकार नाही, म्हणून तुला सांगितले. असो, दुसरा उपाय ऐक. देवशयनी एकादशी व्रत तू आणि तुझ्या प्रजेने यथाविधी केले तर दुष्काळाचे संकट संपून जाईल, पाऊस पडेल, भरपूर पर्जन्यवृष्टी होईल, धनधान्य पिकेल. पांडुरंग. राजाला ही कल्पना मान्य झाली. तो राजधानीत आला. राज्यसभेत आपल्या मंत्रीगणांना ही बातमी सांगितली. त्यांनी ती मान्य केली. राज्यात सर्वत्र सेवकाकडून दवंडी घेऊन प्रजाजनांना देवशयनी एकादशी व्रत करण्याची राजाज्ञा आहे म्हणून सांगितले. दुष्काळाचा हा उपाय आहे म्हणून प्रजेने काही दिवसात आलेल्या देवशयनी एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले. त्याचा परिणाम होऊन पाहिजे तेवढी जलवृष्टी झाली, धान्याची मुबलकता झाली, सर्वत्र आनंद झाला. तेव्हापासून राजा आणि प्रजा सर्वत्र देवशयनी एकादशी व्रत करू लागले. त्यामुळे त्यांच्या राज्यात सर्व अरिष्टे दूर झाली, दुःख दूर झाली. अशी ही देवशयनी एकादशीची म्हणजेच आषाढी एकादशीची कथा आहे. तुम्ही सर्वांनी, तुमच्या परिवारातील सर्वांनी ही एकादशी नक्की करा, जेणेकरून त्या ईश्वराची कृपा तुमच्यावर, तुमच्या परिवारावर, तुमच्या प्रियजनांवर होईल. व्हिडिओ आणि कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे श्रीकृष्णार्पण. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी.